मित्रांनो, मी सतीश लांडे आपल्या @सतीश लांडे सर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये IBPSनं मराठी व इंग्रजी या विषयातील कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले होते याबद्दल आपण चर्चा केली होती. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये IBPSनं मानसशास्त्र या विषयावर कोणकोणते प्रश्न विचारले होते, कोणकोणत्या टॉपिकला प्राधान्य दिलेलं होतं याविषयी चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, IBPSनं 2022 मध्ये मानसशास्त्राला तब्बल 25 मार्काचं वेटेज दिलेलं होतं. आज विद्यार्थी मानसशास्त्राचा अभ्यास करत आहेत, पण विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात संभ्रम आहे. कोणता? तर मानसशास्त्राच्या कोणत्या टॉपिकची तयारी करायची, कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतील, कोणते पुस्तक वापरायचे या बाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात संभ्रम आहे, अस्वस्थता आहे. कारण विद्यार्थ्यांना आजही कोणते टॉपिक येतील, कोणते टॉपिकची तयारी करायची याच्याविषयी माहिती नाही आहे. तर या व्हिडिओतून जवळपास 30 मार्काचे कोणकोणते टॉपिक येऊ शकतात, 22ला कोणते होते, 25ला कोणते येऊ शकतात याबद्दल मी सांगणार आहे. मित्रांनो, 2022च्या अभियोग्यतेमध्ये IBPSनं ज्ञानावर आधारित फक्त 5 ते 6 प्रश्न विचारले होते. मग आता ज्ञानावर आधारित कोणते प्रश्न होते? तर जी उपपत्ती आहेत, मग कोणती उपपत्ती कुणी मांडली, थॉर्नडाईक यांनी कोणती मांडली, साधक अभिसंधान कुणी मांडले, प्रभुत्व संपादन कुणी मांडले, म्हणजे 5 ते 6 प्रश्न हे ज्ञानावर आधारित होते. साहजिकच 2025च्या अभियोग्यतेमध्ये पण 5 ते 6 प्रश्न ज्ञानावर आधारित असतील. मग उरलेले 20 ते 22 प्रश्न हे कशावर असतील? तर 20 ते 22 प्रश्न हे कौशल्यावर व उपयोजनावर आधारित असतील. मग आता उपयोजनावर आधारित कोणते प्रश्न असतील? तर सगळ्यात महत्त्वाचे, आपण ज्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत ते विद्यार्थी वेगवेगळ्या गटातील असणार आहेत, वेगवेगळ्या स्तरावरचे असणार आहेत, वेगवेगळ्या बुद्धिमत्तेचे ते विद्यार्थी असणार आहेत. मग या विद्यार्थ्यांना आपण कशा पद्धतीनं शिकवतो, या विद्यार्थ्यांना आपण कशा पद्धतीनं घडवतो यावर आधारित प्रश्न IBPS विचारणार आहे. त्यानंतर बालकाच्या ज्या वेगवेगळ्या अवस्था असतात त्या बालकाच्या अवस्थेवर सुद्धा 1 ते 2 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे कोणता वयोगट कोणत्या अवस्थेमध्ये येतो यावर 1 ते 2 प्रश्न निश्चितपणे विचारले जातील. म्हणून बालकाच्या अवस्थांची आपल्याला व्यवस्थित तयारी या ठिकाणी करायची आहे. त्यानंतर बुद्धिमत्तेचे वेगवेगळे घटक हे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मांडलेले आहेत. तर बुद्धिमत्तेचे एकूण घटक किती याची आपल्याला तयारी करायची आहे. बुद्धिमत्तेचा बुद्ध्यांशानुसार जे काही प्रकार पडलेले आहेत, जसे सामान्य बुद्धिमत्ता, प्रखर बुद्धिमत्ता, तर त्या बुद्धिमत्तेच्या घटकांची सुद्धा आपल्याला व्यवस्थित तयारी करायची आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या अध्यापन पद्धती आहेत. मग 1 ते 5 साठी कोणती अध्यापन पद्धती, 6 ते 8 साठी कोणती, भाषा विषयांसाठी कोणती, गणितसाठी कोणती, विज्ञानासाठी कोणते, थोडक्यात जेवढ्या काही अध्यापन पद्धती आहेत त्या सगळ्या अध्यापन पद्धतीचे फायदे तोटे यांचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. कारण अध्यापन पद्धतीची निवड कशी करायची यावर 1 ते 2 प्रश्न IBPS हमखास विचारतं. तेव्हाही विचारले होते आणि आता सुद्धा निश्चितपणे या ठिकाणी विचारले जातील. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत तर यांची गुणवत्ता सुधारावी, त्यांना भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात, यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही सरकार या ठिकाणी प्रयत्न करत आहे. वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या स्तरावरून राबवल्या जात आहेत. तर कोणती योजना, त्या योजनेतून कोणत्या भौतिक सुविधा पुरवल्या जातात या संबंधी IBPS प्रश्न विचारत आहे. म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांची आपल्याला तयारी करून जायचं आहे. कारण PM श्री योजना असेल, माझी शाळा मुख्यमंत्री सुंदर शाळा यावर सुद्धा IBPS प्रश्न विचारू शकतं. त्यानंतर महत्त्वाचं जे आहे की निर्णय क्षमता, शिक्षक म्हणून आपण कशा पद्धतीने निर्णय घेणार आहोत याबद्दल सुद्धा 1 ते 2 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातील. त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 पासून आपण एका नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा काय करतोय, स्वीकार करतोय. तर मग 1964च्या कोठारी आयोगापासून तर 2020च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणापर्यंत जे काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असेल, शैक्षणिक आकृतीबंध असेल, कोठारी आयोग असेल, या सगळ्यांवर 1 ते 2 प्रश्न विचारले जाणार आहेत किंवा विचारले जाऊ शकतात. म्हणून या सगळ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची आपल्याला तयारी करायचे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 त्याचा आकृतीबंध कसा आहे, 1986चा आकृतीबंध कसा होता, कोठारी आयोगानं कोणता आकृतीबंध मांडला, या सगळ्यांची आपल्याला या ठिकाणी तयारी करायची आहे.
त्यानंतर विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास कसा होईल, व्यक्तिमत्व विकासाचे कोणकोणते घटक आहेत, या सगळ्या बाबींची आपल्याला व्यवस्थित डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. कारण यावर 1 ते 2 प्रश्न IBPS विचारत आलेला आहे. थोडक्यात अध्यापन पद्धतींची निवड, विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास, बुद्धिमत्तेचे वेगवेगळे घटक, अध्यापन पद्धती, बहुवर्ग अध्यापन पद्धती करत असताना कोणकोणत्या अडचणी येतात, त्यावर कोणकोणते उपाय, या सर्व घटकावर IBPS प्रश्न विचारत आहे. जर या सगळ्या टॉपिकची आपण व्यवस्थित तयारी केली तर मानसशास्त्र या विषयातले जे 25 प्रश्न आहे, या 25 प्रश्नापैकी आपण 20 ते 22 गुण हमखास या ठिकाणी मिळवू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, कौशल्य आणि उपयोजनात्मक जे प्रश्न आहे हे सोडवत असताना 4ही पर्याय आपल्याला सारखे वाटतात. मग त्यापैकी कोणता योग्य पर्याय निवडावा हा आपल्या समोर जो संभ्रम असतो, तर या ठिकाणी 4 पर्यायापैकी जो पर्याय आपल्याला जास्त अचूक वाटतो, आपल्या सचक विवेकबुद्धीला जो पर्याय जास्त पडतो, त्या पर्यायाची आपण त्या ठिकाणी निवड करायची आहे. कारण हे 25 प्रश्न एक आदर्श शिक्षक, एक विद्यार्थी प्रिय शिक्षक निवडण्याचा प्रयत्न IBPS यातून करतोय. म्हणून बालमानसशास्त्र यातले जे 25 गुण आहेत हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. ह्या व्हिडिओतून आपल्याला कोणते टॉपिकची तयारी करायची याची निश्चितपणे माहिती मिळाली असेल. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर निश्चितपणे लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, अशी मी आपल्याला विनंती करेन. या ठिकाणी थांबतो. नमस्कार.